आज सकाळपासून नाशिकमध्ये लोकसभेसाठी मतदान सुरू आहे, परंतु या मतदानाच्या प्रक्रियेच्या वेळी नाशिक लोकसभा उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले व सोडूनही देण्यात आले। त्याचबरोबर शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातला म्हणून त्यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यावरून आमच्यावर दडपशाही करून दबाव आणला जातो की काय असे मत जनतेतून व्यक्त होत आहे। हम जगद्गुरु जनार्दन महाराज व भारतमातेचे वंदन करून आज जो काही हार घालण्याच्या प्रकाराचा मुद्दा उपस्थित केला गेला त्याबद्दल सर्व जनता जनार्दनांनी याकडे लक्ष द्यावे की बाबांनी ईव्हीएम मशीनचं पूजन केलं नाही व ईव्हीएम मशीनला हार घातला नाही, तर ईव्हीएम मशीनचं जे कवर होतं पुठ्ठ्याचं, त्या पुठ्ठ्याच्या कवरवर भारतमातेचं चित्र होतं आणि म्हणून आमची एक श्रद्धा भारतमातेची चरणी आहेत म्हणून त्या भारतमात्या कवरच्या फोटोला म्हणजे अर्थात त्या भारतमातेच्या हार घालण्यात आले। हा मुद्दा या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यावी। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा की जो ड्रेसविषयी पोलिसांनी जो काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, कारण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। कोणता ड्रेस घाला हा ज्याच्याचा कोणता ड्रेस घालावा किंवा कोणता घालू नये हा ज्याच्याचा अधिकार आहे। त्यामुळे हा अन्याय या पोलिसांनी केलेला बाबांना वाटतो आणि जो काही गुन्हा दाखल गेला होता त्या हाराबद्दलचा, तर त्या संदर्भामध्ये आमची जी कायदेशीर अर्थात लिगल टीम आहेत वकिलांची ती टीम निश्चित त्या संदर्भात लक्ष देऊन तो निर्णय करणार आहेत। त्याप्रमाणे बाबांना दुसरं आश्चर्य असं वाटतं की साधा हार बाबांनी ते भारतमातेच्या पुठ्ठ्यावर विचित्र म्हणून काढलं तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो। मात्र इतर उमेदवार हे पैसे वाटतात किंवा त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या त्या ठिकाणी समाजामध्ये वाटप करतात, तिकडे कोणीही लक्ष देत नाही, त्याचे गुन्हे दाखल होत नाही। ही लोकशाहीच्या दृष्टीने किती दुर्दैव आहेत हे निश्चित बघा। या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व जी आपली जी शासन व्यवस्था आहेत याचा विचार करील आणि म्हणून सर्व पोलिसांनी यापुढे सहकार्य करावं आणि निवडणूक शांततेने पार पाडावी। जय बाबाजी, जय भारत। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।